यानंतर राज्यभरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत वेगवान। नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची तारीख पे तारीख सुरूच आहे। काल राणेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची बातमी मिळाली होती, मात्र नंतर लगेच हा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याचं पुढे आले। आता आज राणेंचा भाजप पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते आहे। मुंबईत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली। युतीची चिंता आम्हालाही आहे आणि योग्य वेळी आम्ही युतीबाबत निर्णय जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले। तर राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतही योग्य वेळी निर्णय जाहीर करू असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये 125 जागांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आलाय। नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। तसंच युतीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचंही ते यावेळेला म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा होणार नाही अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केली आहे। मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळेला त्यांनी ही घोषणा केली आहे। मराठवाड्यात मनसे निवडणूक लढवणार आहे हे निश्चित झालंय। मराठवाड्यातील किती जागा लढवायच्या याबद्दल मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे। 48 जागांपैकी 32 जागा लढवण्यासाठीचा प्रस्ताव राज ठाकरेंसमोर ठेवला जाईल असं सांगण्यात आलंय। स्वतःच्या चुका झाकण्यासाठी काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडतायत असा टोला अजित पवार आणि मधुकर पिचडांना लगावला। अजित पवार पिचडांचा बालेकिल्ला असलेल्या नगरच्या अकोलेमध्ये होते। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे। जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सुटल्यास आणि तिकीट न मिळाल्यास इतर पक्षात जाण्याचा सूचक इशारा त्यांनी केलाय। गावित भाजपच्या संपर्कात असल्याची ही चर्चा आहे। जळगावमधल्या पालथीत भाजपच्या मेळाव्याची तयारी सुरू असताना जमावाने तोडफोड केली होती। ही तोडफोड सेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। मात्र गुलाबराव पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र स्तरीय विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज 10 वाजता या धुळ्यातील हॉटेल टॉपलाईन इथं हा मेळावा होणार आहे। भाजप सरकारनं फक्त गुत्तेदारी पोचण्याचं काम केलं असल्याचा आरोप माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केलाय। त्यामुळे मतदारसंघाचा विकास तसाच राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेली समाज बांधवांचा मेळावा पार पडला। मेळाव्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस यांच्यासह तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। औरंगाबादमध्ये बियर बारचे गेट तोडून बारमधील रोख रकमेसह विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली। ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। चोरट्यांनी यामध्ये सुमारे 50,000ची रक्कम लंपास केली। अकोला शहरातील सातव चौकामध्ये गेल्या महिनाभरापासून महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे अनेक तक्रारी दिल्या, परंतु महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय। पालिकेनं अशाच प्रकारे दुर्लक्ष केल्यास अकोलेकरांनी पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। सोलापुरात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। भवानी पेठ आणि कुंभार वस्तीतील रहिवाशांना सर्वाधिक फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून जमिनी सुद्धा खरबडून गेलेल्या आहेत। या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भुसावळमधील बोदवड इथं मुसळधार पावसानं हरिण नथू बोरसे यांचं घर भुईसपाट झालं। सुदैवानं या घरामधले काही जीवितहानी झालेली नाहीये। घरामध्ये एकूण 3 सदस्य होते। रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दुर्घटना घडली। दरम्यान या घटनेमुळे बोरसे परिवाराच्या घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। परभणीच्या पाथरी तालुक्यातील आष्टी महामार्गावर असलेल्या खेरडा गावाजवळ नाल्याच्या मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे। यामध्ये एक जण वाहून जात असल्याची घटना समोर आली। सुदैवानं नाल्यात असलेल्या मोठ्या बांधामुळे या युवकाचे प्राण वाचले। भुसावळमध्ये वाघूर पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्यानं धरण 100% भरलं। या धरणाचे 8ही दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे वाघूर नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद 4000 क्युसेक पाण्याचा वेग सुरू आहे। यवतमाळच्या बोधगव्हाण इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे। शाळेतील वर्गाच्या भिंतीवरील स्लॅबचे पोपडेही पडताना दिसत आहेत। तर पावसाळ्यातही काही वर्गांमध्ये पाणी गळत असल्याचा प्रकार समोर आला। या ठिकाणी पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे अलिबाग तालुक्यातल्या परहूर इथं कोकण विभागीय कृषी फलोत्पादन फळ प्रक्रिया उद्योग सौर ऊर्जा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। कोकणातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। पांढरगवडापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लापूर इथल्या एका शेतकऱ्यावर वाघानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांना स्थळावर वाघाचे पगमार्ग आढळून आल्याची माहिती मिळते। जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला। आकाश उर्फ चोख्या शिंदे याच्यासह तिघांना जेरबंद केले, तर पोलिसांनी चोरट्यांकडून 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर राहुल आवारेचं त्याच्या गावात जंगी स्वागत झाले। त्याला चक्क 21 तोफांची सलामी सुद्धा देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातल्या डोणज इथल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। या प्रकरणी आरोपी रामण्णा शिवशंकर केदार याला कोर्टानं 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लायन्स ग्रुपच्या वतीनं रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण दिलं जात असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असल्यानं गोंदिया जिल्ह्यात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरता येतात। शिराळा तालुक्यातल्या मार्गावर गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याचं दर्शन घडतं। याच मार्गावरून पाटण तालुक्यातल्या गावांना जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यानं नेहमी वर्दळ सुरू असते, परंतु याच परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन घडत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे।